ज्या क्षणाची एक यूट्यूबर वर्षानुवर्ष वाट पाहत असतो, तो क्षण फायनली आज माझ्या आयुष्यात आलाय. माझं यूट्यूब चॅनल मॉनिटायझेशन. मित्रांनो, यूट्यूबवर तर तुम्ही आजपर्यंत अनेक व्हिडिओ पाहिले असाल, पण फर्स्ट टाइम असं होतं की आज मी लाईव्ह तुमच्या समोर मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करायला जातो. आजपर्यंत माझ्या चॅनलवर नक्कीच तुम्ही कोकणातले सिनेमॅटिक्स, ट्रॅव्हल ब्लॉग्स पाहिले असाल, पण असं फर्स्ट टाइम होते जिथे आज आपण वन ऑन वन बोलतोय. तर हा व्हिडिओ नक्की स्पेशल असणार आहे. तर व्हिडिओला जाऊन आधी लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर जाऊन आधी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हालाही समजेल की यूट्यूब मॉनिटायझेशनची प्रोसेस नक्की काय असते. मित्रांनो, 3 वर्षापूर्वी हा यूट्यूबचा प्रवास मी सुरू केलेला. काय खेळताय तुम्ही? एक काम कर ना, यूट्यूब ओपन कर ना. ओजी मध्ये कोणाचं चॅनल आहे माहिती आहे ना? आपलंच आहे. असे काही स्पेशल गॅजेट्स नव्हते माझ्याकडे. या साध्या ओप्पोच्या फोनच्या मदतीने मी माझी यूट्यूब जर्नी सुरू केलेली. आजही असा काही मोठा सेटअप नाही आहे माझा. सुरुवात या ओप्पोच्या फोनने केलेली आणि नंतर मी अपग्रेड म्हणून एक आयफोन घेतला, ज्याच्यानेच आता आजचा हा व्हिडिओ शूट होतोय. आता आपण येऊया मेन टॉपिकवर. आता चॅनल मॉनिटाईज कसं होतं, तर त्याकरता तुम्हाला लागतात 4000 वॉच आवर्स आणि 1000 सबस्क्रायबर्स. मला माझे पहिले 1000 सबस्क्रायबर्स मिळवायला 1 वर्ष लागलं, जिथे लोकांनी काही 1-2 महिन्यातच होऊन जातात. आता यूट्यूबवर असे अनेक व्हिडिओज बघितले असेल आपण की 1 महिन्यात चॅनल मॉनिटाईज झालं, 2 महिन्यातच चॅनल मॉनिटाईज झालं. असेच व्हिडिओ बघून मी मोटिवेट व्हायचो, पण माझ्या बाबतीत कधी काही असं झालंच नाही. त्यामुळे जर तुम्हालाही तुमची यूट्यूब जर्नी सुरू करायची असेल आणि तुम्ही असं काही फेल्युअर फेस करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. मित्रांनो, असं काही बॅकग्राऊंड नाही आहे माझं. ना कोणी मला समजावणार होतं की यूट्यूबवर ग्रो करण्यासाठी मला काय केलं पाहिजे. ना कुठले गॅजेट्स आहेत, ना कुठली एक्सपेन्सिव्ह इन्व्हेस्टमेंट केली आहे मी. जे काही आहे माझ्याकडे आज, ते फक्त हा एक फोन आहे ज्याच्यावरनं आता हा व्हिडिओ आपण शूट करतो. आता जे कोणी यूट्यूबवर आहे किंवा व्हिडिओज तर सगळेच पोस्ट करतात सोशल मीडियावर. आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की शूटसाठी, एडिटिंगसाठी किती कष्ट लागतं. असे तासोन तास लागायचे मला एका एडिटसाठी, कधी कधी तर 2-3 दिवस. आणि एवढे कष्ट करून जेव्हा मी एक व्हिडिओ अपलोड करायचो यूट्यूबवर, मला व्ह्यूज किती यायचे? मोजके 100 पण नाही. म्हणजे अशा 100 व्ह्यूजपासून मी माझी ही जर्नी सुरू केली आणि आज कुठे जाऊन फायनली माझं चॅनल मॉनिटाईज होत आहे. तो क्षण फायनली आता आला आहे जिथे लॅपटॉपवर मी मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करायला जातो आहे. आता मॉनिटायझेशनसाठी लागतात 4000 वॉच आवर्स आणि माझे फक्त झाले 3000. मग मी मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू शकतो का? तर हो मित्रांनो, यूट्यूबवर नवीन एक अपग्रेड आलाय की 3000 वॉच आवर्स झाल्याने मी हाफ मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू शकतो. आता ती नक्की एक्झॅक्टली प्रोसेस काय असते, त्याचे बेनिफिट्स काय असतात, हे मी तुम्हाला नक्कीच नंतर सांगतो. आधी हे मी अप्लाय करतो, ही प्रोसेस पूर्ण करतो एकदा, मग आपण व्हिडिओ पुढे कंटिन्यू करू. आता हा आहे माझं यूट्यूब स्टुडिओचं डॅशबोर्ड, ज्याच्यावर अर्नवर क्लिक केल्याने माझं अप्लाय नावचं बटन ओपन झालं आहे. तिथे अप्लाय नाव केलं आणि ही पुढची प्रोसेस मी आता कंप्लीट करतो. प्रोसेस माझी आता सुरू झाली आहे, जे की मॉनिटायझेशनसाठी 3 स्टेप प्रोसेस असते. सेकंड स्टेपवर अकाउंट व्हेरिफिकेशन असतं, जी इन प्रोग्रेस दाखवते, ज्याला 1-2 दिवस तर लागतात. आता 3 दिवसांनी बघू काय होतं. आता हाफ मॉनिटायझेशन तर झालं आहे, पण त्यांनी मॉनिटरी रिटर्न्स मिळतात का? काहीच नाही. ते मिळवण्यासाठी मला पाहिजे 4000 वॉच आवर्स, जेणेकरून मी माझ्या फायनल मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू शकतो. आणि 3000 तर आता कंप्लीट झालेच आहे, तर पाहिजेत फक्त 1000 वॉच आवर्स. तर 1000 वॉच आवर्स कंप्लीट करण्यासाठी माझ्याकडे डेट आहे 16 जुलै. कारण का ती एक कॅटेगरी असते 365 डेजची. ते एका वर्षात मला 4000 मिळवायचे असतात आणि मोजका 1 महिनाच राहिला आहे आपल्याकडे. त्यामुळे लवकरात लवकर तो 1000 म्हणजे जे काही 1000 वॉच आवर्स राहिले ते पूर्ण करा आणि मग आपण अप्लाय करू फायनल मॉनिटायझेशनसाठी. आणि ही प्रोसेस तर मी आता कंप्लीट केली आहे. आता याचा नेक्स्ट अपडेट काय आहे हे तर मला स्वतःलाच 3 दिवसानंतर समजेल. म्हणजे कुठेही जर्नी 3 वर्षापूर्वी या फोनपासून सुरू झालेली, ती आज इथपर्यंत आली. आता मी नक्कीच माझ्या व्हिडिओजमध्ये इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करेन. नक्कीच काही चांगले व्हिडिओज या चॅनलवर पोस्ट करायचा प्रयत्न करेन आणि एकदम परफेक्ट व्हिडिओ क्वालिटी म्हणा, एडिटिंग म्हणा, आणि माझ्या दृष्टीने मी माझा 100% देण्याचा प्रयत्न करेल या चॅनलवर. आता हाफ मॉनिटायझेशनसाठी तर आपण अप्लाय केलं. याच्या पुढची स्टेप काय?
हा अपडेट तर आपल्याला 3 दिवसानंतरच मिळेल. सो ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओला आधी लाईक करा, चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. पार्ट 2 मी लवकरच अपलोड करेल, म्हणजे 3 दिवसानंतरच अपलोड करेल. त्यामुळे तोपर्यंत थांबा आणि जाऊन आधी बेल आयकन दाबा, जेणेकरून पार्ट 2 तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. भेटू आपण आता, लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करू. तोपर्यंत गुड बाय. 3 वर्षापूर्वी ही जर्नी माझी सुरू झाली, जी आता इथे नाही यार, जी आता कट एक सेकंड. भाई म्हणजे तुम्हाला मी सांगतो, म्हणजे कुठलाही यूट्यूब व्हिडिओ जो अपलोड होतो ना यूट्यूबवर, म्हणजे जो तुम्हाला आवडू दे किंवा नको आवडू दे, पण त्यामागे एवढी मेहनत असते ना की काय सांगू. म्हणजे कधी कधी तर मलाच वाटतं की काय टाइमपास झालं, सोडून द्यावं हे सगळं. पण काय आहे ना, आता एकदा कुठली गोष्ट सुरू केली आहे तर ती थांबली तर नाही पाहिजे.